तर अशा प्रकारचा इन्व्हिटेशन व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचं असेल तर चला कॅनवामध्ये बनवायला शिकूया। इथे टेम्पलेट्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे गणपती फेस्टिवल इन्व्हिटेशन व्हिडिओ आणि तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हिडिओज इथे अवेलेबल होणार आहेत। त्यापैकी आपण हा एक निवडलेला आहे आणि चला तर आपण याला बनवायला घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला 3 पेज हवे आहेत। इथे ऑलरेडी एक पेज आहे, यामध्ये मी 2 पेज ॲड केले, ॲज इट इज त्याला डुप्लिकेट केलेला आहे। आता आपण इंग्लिश फॉन्ट्स काढून आपलं मराठीतला इन्व्हिटेशन मेसेज तिथे कॉपी पेस्ट करणार आहोत। तर सर्वात आधी मी इथे हेडिंग ॲड केलेली आहे, गणपती बाप्पा मोरया। त्यानंतर त्याखाली जो काही मेसेज आहे आपला इन्व्हिटेशनचा तो आपण इथे कॉपी पेस्ट केलेला आहे। जो मी कॉपी करून ठेवलेला होता तो मी इथे पेस्ट करते आणि आता आपण फॉन्ट सिलेक्ट करणार आहोत आणि आपल्याला देवनागरी फॉन्ट्स हवे आहेत। तर इथे आपल्याला सर्च करायचं आहे देवनागरी। तर कॅनवामध्ये भरपूर मराठी देवनागरी फॉन्ट्स आहेत, त्यापैकी हा बोल्ड फॉन्ट मी इथे हेडिंगसाठी घेणार आहे आणि बाकीचं मेसेजसाठी घेणार आहे यात्रा 1। फेस्टिवलसाठी हा खूप चांगला फॉन्ट आहे, यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही ते सर्च करू शकता। आपण नीट अलाइनमेंट प्लेस करून घेऊया। कलर चेंज केला मी रेड। त्यानंतर आता आपण दुसरा पेज रेडी करणार आहोत। तर इथे आपल्याला सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये बॅनर। तर बॅनर्सपैकी एक छान गोल्डन बॉर्डर असलेला बॅनर मी घेतलेला आहे, त्याचं परत एक कॉपी घेतली आणि त्यामध्ये आपण 2 हेडिंग्स लिहिणार आहोत। त्याला मी इथे सिम्पली पेस्ट केलं, फॉन्ट चेंज केला, कलर चेंज केलं आणि सेम आपण तीच प्रोसेस करणार आहोत दुसऱ्या बॅनरसाठी देखील। सेम फॉन्ट ठेवायचा आहे आणि सेम फॉन्ट कलर ठेवायचा आहे। त्यानंतर तिसऱ्या पेजवरती आपण राहिलेला मेसेज लिहिणार आहोत। तर आता आपण या तिन्ही पेजेसना ॲड करणार आहोत ट्रान्झिशन। हा ट्रान्झिशनचे वेगवेगळे इफेक्ट्स इथे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यामधनं मी वेगवेगळे ट्राय करून बघते आणि आपण निवडणार आहोत स्लाइड हा ट्रान्झिशन। तुम्ही वेगवेगळे ट्रान्झिशन्स अप्लाय करून बघू शकता। सगळ्यांची स्पीड आणि इंटेन्सिटी देखील आपण कमी जास्त करू शकतो, त्यांचं डायरेक्शन आपण ठरवू शकतो आणि एका साध्या इन्व्हिटेशन कार्डला देखील आपण खूप अट्रॅक्टिव्ह व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो। तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे 4